कळवणला वंदे मातरम गीत सार्ध शताब्दी महोत्सवात राष्ट्रभावनेचा उत्स्फूर्त जल्लोष। कळवण आरकेएम विद्यालयातर्फे वंदे मातरम गीताचा सार्ध शताब्दी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार नितीन पवार उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन झाले। यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लघुनाटिकेने उपस्थितांच्या मनात राष्ट्रप्रेमाचा संदेश जागवला। औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रमुख वक्ते मुख्य प्रवक्ते सतीश भामरे यांनी वंदे मातरम राष्ट्राच्या आत्म्याचा नाद या विषयावर प्रभावी भाषण केले। त्यांनी या गीताच्या निर्मितीपासून स्वातंत्र्य लढ्यातील भूमिकेपर्यंतचा प्रवास जिवंत चित्रणात उलगडला। वंदे मातरम हे केवळ गीत नाही तर ती राष्ट्राच्या आत्म्याची हाक आहे। देशप्रेम म्हणजे घोष नव्हे तर जबाबदारी आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले। त्यांच्या भाषणाने सभागृहात उपस्थित विद्यार्थी, नागरिक आणि अधिकारी भारावून गेले होते। राष्ट्रभक्तीने ओतप्रोत वातावरणात वंदे मातरम, जय हिंदच्या घोषणांनी सभागृह दुमदुमून गेले होते। यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी अकुनुरी नरेश, तहसीलदार रोहिदास वारुडे, नगराध्यक्ष कौतिक पगार, बाजार समिती सभापती धनंजय पवार, संस्थेचे सरचिटणीस भूषण पगार, पोपट पगार आदींसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकशाही 18 न्यूज साठी विलास पवार, कळवण। पोटी जन्म घेऊन येईल आणि आई जर तुम्हाला ओळखू शकली नाही तर माझ्या गळ्यावर पाय, तुला फाशीचे वळ दिसतील, मी तुझा खुदिराम आहे। हा मंत्र तेव्हा आपल्याला बांधून होता आणि आजही या मंत्राच्या जन्माची गोष्ट ही मजेदार आहे भाऊ। हा तेव्हाचा काळ जेव्हा ब्रिटिशाची राजधानी होती कलकत्ता। तिथल्या एक लेखकाने कादंबरी लिहिली। कादंबरीचे नाव होतं आनंदमठ। लेखकाने त्यांच्या मित्रांना कादंबरी ऐकायला बोलवलं। वा वा, काय मस्त लिहिलंय।